हरि जय जय हरि जय जय। खाली टोला सगळ्यांनी ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय तुझी चिंता त्यासी सर्व आहे। इको थोडा कमी करा प्लीज। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे। सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही। जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। सरे चरणा संतांचिया, सरे चरणा संतांचिया, सरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार।
माथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलाकांक तेजोधिका मोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार्हदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगीच करीत असे विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत मान्य देवमान्य महान भगवत भक्त संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ या प्रकरणातील 5 चरणांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे या अभंगामध्ये संत श्री एकनाथ महाराज साधकाला उपदेश करतात काय करतात एकनाथ महाराज साधकाला उपदेश करताना सांगतायत की बाबा रे तू त्या भगवंताचं किंवा आपलं सर्व दुःख हरण करणाऱ्या त्या हरीचं नामचिंतन आवडीने अंतःकरणपूर्वक भावाने निष्ठेने प्रेमाने त्या भगवंताचं नामस्मरण कर म्हणजे तुला कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज उरणार नाही मग अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात की बाबा रे तू कुठल्याही प्रकारचा खेद करू नको दुःख करू नको कारण तुझ्या सर्व दुःखांची जाणीव त्या सर्वव्यापी परमात्म्याला आहे आणि म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज सांगतात की या पृथ्वी तलावरतील या मृत्यू लोकातील त्या भगवंताचे अंश असणारे सर्व जीव मात्र सर्व प्राणी मात्र यांचा जर तो भगवंत सांभाळ करत असेल भरण पोषण करत असेल तर तो तुला कसा विसरू शकतो आणि म्हणून अभंगाच्या चौथ्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात की त्या भगवंताने प्रत्येक मनुष्याला ज्या स्थितीमध्ये ठेवला आहे ज्या प्रमाणे ठेवला आहे त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने राहायला शिकलं पाहिजे आणि मग या सर्व गोष्टींकडे त्याने काळजीने खेदाने दुःखाने बघण्यापेक्षा कौतुकाने बघितलं पाहिजे आणि म्हणून अभंगाच्या 5व्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात की बाबा रे तुझं प्रारब्ध तू बदलू शकणार नाही परंतु जर तू त्या भगवंताचं नामस्मरण आवडीने प्रेमाने निष्ठेने जर घेशील तर तुझ्या नशिबात असलेल्या सर्व भोगांचा सर्व प्रारब्धाचा सर्व दुःखांचा सर्व चिंतेचा त्या हरीच्या कृपेने नाश झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल
अल्पसा परिहार द्यायचा तो असा की अंबरनाथ या शहरामध्ये आपल्या गणेशनगर या विभागामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची द्वितीय दिवसाची तुम्हा सर्वांच्या प्रेमापोटी तुम्हा सर्व सिद्धिविनायक सेवा मंडळाच्या प्रेमापोटी आज तुम्ही मला इथे या नारद मुनींच्या गादीवर उभं राहण्याची जी संधी दिली यासाठी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानते आणि तुमच्या हृदयस्थी असलेल्या परमेश्वर रूपी भगवंताला परमात्म्याला वंदन करून सकल संतांच्या चरणी नमन करून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वंदन करून आई वडिलांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी गुरूंच्या चरणी तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी माझ्या सर्व सातकऱ्यांच्या चरणी वंदन करून नमस्कार करून माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. इको कमी करा. श्रोते हो माय बाप हो कैवल्य अष्टकामध्ये एके ठिकाणी सांगताना असं सांगितलंय हरी सदा वसेत तत्र यत्र भागवता जनाः गायन्ति भक्ती भावेन हरेर नामेव केवलम. हा श्लोक कैवल्य अष्टकामधील असून या श्लोकाचा अर्थ असा आहे की त्या भगवंताचे भक्तजन हरिभक्त ज्या ठिकाणी त्या भगवंताच्या कीर्तीचं गुणगान करतात ज्या ठिकाणी त्या भगवंताच्या नामाचं नामचिंतन करतात त्या ठिकाणी तो भगवंत वास्तव्य करून राहत असतो. मग श्रोते हो आपल्याला ज्या भगवंताची प्राप्ती करायची आहे किंवा आपल्या भक्तीने तो भगवंत प्रसन्न व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपल्या अंतःकरणात आपल्या चित्तामध्ये त्या भगवंताप्रती त्या देवाप्रती असलेला शुद्ध भाव. मग एके ठिकाणी सुभाषितकार म्हणतात भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. सुभाषितकार सांगतात की भावाने भगवंताची प्राप्ती करता येते कलेने राजा प्रसन्न होतो पैशाने पत्नी प्रसन्न होते कपटाने शत्रूला जिंकता येते सत्याने मित्र आपलासा करता येतो प्रेमाने पुत्र प्रसन्न होतो आणि ज्ञानाने मोक्ष मिळवता येतो. मग श्रोते हो नक्की शुद्ध भाव म्हणजे काय तर आपलं विकाररहित अंतःकरण चित्त मन त्या भगवंताच्या नामाशी त्या भगवंताच्या रूपाशी त्या भगवंताच्या चरणांशी एकरूप करून त्या भगवंताचं नामचिंतन करणं त्या भगवंताच्या कीर्तीचं गुणगान करणं म्हणजेच शुद्ध भाव. विठ्ठल मग एके ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लागे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा
मग तुकाराम महाराज म्हणतात की त्या भगवंताला तुमची धन संपत्ती दौलत यश ऐश्वर्य काहीही नको. शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला. मग तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या त्या हरिता भरवारी दुरावती दूरी, हरिता भरभरी दुरावती दूरी, हरिता भरवारी दुरावती दूरी, हरिता भरभरी दुरावती दूरी, त्या भगवंताला तुमची धन संपत्ती दौलत यश ऐश्वर्य काहीही नको. मग त्या भगवंताला तुमचा शुद्ध भाव, त्या भगवंताला तुमचं निस्वार्थ प्रेम, तुमचा दृढ भाव त्या भगवंताला हवाय. मग त्या भगवंताची भक्ती करत असताना आपलं चित्त त्या भगवंताच्या रूपाशी, त्या भगवंताच्या नामाशी एकरूप जरी झालं तरी भरपूर आहे. मग एवढ्यासाठी या माईक जगतामध्ये, या संसार सागरामध्ये स्वतःची वाताहात करून घेण्यापेक्षा त्या भगवंताची भक्ती करा असं तुकाराम महाराज सांगतात. आणि म्हणूनच ज्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे किंवा ज्या भगवंताला आपल्याला आपल्या भक्तीने प्रसन्न करायचं आहे, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी, त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हे एकच वर्म आहे किंवा हे एकच पथ्य आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे न सेवी. मग आपल्याला जर आपल्या सर्व चिंतेतून, सर्व दुःखातून
मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला त्या भगवंताची भक्ती करावी लागेल. परंतु ती भक्ती करत असताना आपण कशी केली पाहिजे हे आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण चुकली या वर्म फेरा पडे. मग आता काय होतं पहा, एक पदवीधर जोडपं पंढरपूरच्या वारीला येतं. वारीला आल्यानंतर त्यांची राहायची सोय एका चांगल्या घरामध्ये केली होती. त्या घरातल्या माणसांनी त्या जोडप्याचा पाहुणचार केला. त्यांच्या जेवणासाठी पुरणपोळीचं. आता त्या दोघांची ही पुरणपोळी खाऊन झाली. परंतु विषय असा की त्या पुरुषास पुरणपोळी फारच आवडली. म्हणून त्याने आपल्या पत्नी सांगितलं, अगं आज मला ही पुरणपोळी फारच आवडली, म्हणून ज्यांनी ही पुरणपोळी केली त्यांच्याकडून तू ही पुरणपोळीची रेसिपी लिहून घे किंवा शिकून घे. आता त्या पुरुषाच्या पत्नीने वही पेन्सिल घेतली, जिने ती पुरणपोळी केली होती त्या विधवा बाईकडे गेली. त्या विधवा बाईकडून सर्व काही ती पुरणपोळीची रेसिपी लिहून घेतली, शिकून घेतली. आता दोघांची पंढरपूरची वारी झाली. दोघेही घरी आले. घरी आल्यानंतर तीर्थयात्रा करून आल्यानंतर घरी गंगापूजन करायचं ठरलं. घरात गंगापूजन होतं म्हणून तो पुरुष त्याच्या पत्नीस म्हणाला, अगं आज सर्वांसाठी तू सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक कर. तीही चालेल म्हणाली. यांनी सर्व गंगापूजनाची तयारी केली. तिने त्या विधवा बाईकडून जशी ती पुरणपोळीची रेसिपी लिहून घेतली होती तशी सर्व तयारी केली. परंतु तिला हेच माहिती नव्हतं की पुरणात पीठ घालायचं का पिठात पुरण घालायचं. माता चांगली शिकलेली होती, सुशिक्षित होती. कोणाला विचारायला जावं तर आपला अपमान होईल या विचाराने तिने स्वतःच तर्क लावला. तोही उलटाच. तिने पिठात पुरण घालण्याऐवजी पुरणात पीठ घालून पोळी लाटायला सुरुवात केली. पोळी काही जमेना. मग आता पोळी जमत नव्हती म्हणून त्या विधवा बाईंनी पुरणपोळी करण्यासाठी काय काय बरं केलं असावं असं तिने आठवायला सुरुवात केली. तिला आठवलं त्या बाईच्या अंगावर पांढरी साडी होती म्हणून हिने आपल्या नवऱ्याला पांढरी साडी आणायला लावली. ती नेसली, पोळी लाटून बघितली तरीही काही पोळी जमेना. मग आता परत हिला आठवलं की त्या बाईच्या हातात बांगड्या नव्हत्या. माताईनेही आपल्या सर्व हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या. पोळी लाटून बघितली तरीही काही पोळी जमेना. माता परत हिला आठवलं की त्या बाईच्या डोक्यावर केस नव्हते. माता तो पूर्वीचा काळ होता की पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती, विधवा बायका आपल्या डोक्यावरची सर्व केस काढून टाकायच्या. म्हणजे आता तशी काही प्रथा नाही. पण हिला कुठं माहिती ते. हिला वाटलं त्या विधवा बाईंनी पुरणपोळी करण्यासाठीच हे केलं असावं आणि म्हणून हिनेही आपल्या डोक्यावरची सर्व केस काढून टाकली. पोळी लाटून बघितली तरीही काही पोळी जमेना. माता श्रोते हो, मला सांगा, इतर बदल करून तिला ती पुरणपोळी जमणार होती का? नाही. मग काय बदल करायला हवा होता तिने? तिने पिठात पुरण घालून पोळी लाटायला हवी होती किंवा आपला अहंकार बाजूला ठेवून तिने एखाद्या जाणत्या जोणत्या बाईला विचारून जी काही चूक होती ती विचारून तिने ती पुरणपोळी करायला हवी होती. तेव्हा तिला ती पुरणपोळी जमली असती. मग त्याच नियमाप्रमाणे इथेही ज्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे किंवा ज्या भगवंताला आपल्या भक्तीने आपल्याला प्रसन्न करायचं आहे त्या भगवंताप्रती, त्या देवाप्रती आपल्या अंतःकरणात शुद्ध भाव असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला त्या भगवंताची खरी प्राप्ती होईल. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुख्य हा पाहिजे भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. देवाशी तो पुरे एक भावची गाठी, तोची त्याचे मिठी देईल पाया. किंवा भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. अजून जर प्रमाण सांगायचं झालं तर देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडोनिया आला. माता श्रोते हो, मी परत एकदा विचारते की नक्की शुद्ध भाव म्हणजे काय?
तर त्या भगवंताप्रती, त्या देवाप्रती आपल्या अंतःकरणात असलेला आपुलकीचा, आपलेपणाचा भाव म्हणजेच त्या भगवंताप्रती असलेल्या प्रेमाने भरलेलं अंतःकरण म्हणजेच शुद्ध भाव. विठ्ठल मग श्रोते हो, आपल्या अंतःकरणात कितीही त्या भगवंताप्रती प्रेम असलं तरीही ते व्यक्त करावंच लागतं. मग या कलियुगात येऊन त्या भगवंताप्रती असलेलं प्रेम आपल्याला जर व्यक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्या हरीचं, त्या भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. परंतु ते नामस्मरण करत असताना आपण कसं केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे त्या भगवंताचं नामस्मरण आपण? तर ज्याप्रमाणे माझ्या गोकुळातल्या गवळणी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करायच्या. त्या गोकुळातल्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामामध्ये इतक्या काही तल्लीन होऊन जायच्या, इतक्या काही मग्न होऊन जायच्या की त्यांना कसलंच भान उरत नव्हतं. त्या गोकुळातल्या गवळणी ज्यावेळेस मथुरेला दही दूध विकायला घेऊन जात असताना, दही दूध विकत असताना दही दूध घ्या असं न म्हणता गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. हसती मधुर चारे, तब तब हसती मधुर चारे. का गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. तब तब हसती मधुर जागे. अजून जर सांगायचं झालं तर माझ्या मीराबाईंनी त्या भगवंताचं ज्याप्रमाणे नामस्मरण केलं, माझ्या मीराबाई खाता पिता उठता बसता सारखं त्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करायच्या. कशा करायच्या? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
माझ्या मीराबाई त्या श्रीकृष्णाच्या नामामध्ये इतक्या काही मग्न होऊन जायच्या, इतक्या काही तल्लीन व्हायच्या की त्यांना कसलंच भान उरत नव्हतं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरी हरी गुण गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. माझ्या मीराबाई एका राजमहालात राहतात याचंही त्यांना भान उरत नव्हतं. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी. त्या राणा सिंगने दिलेला विषाचा प्याला सुद्धा माझ्या मीराबाईंनी अमृत म्हणून प्राशन केला. ज्याप्रमाणे एखादी नदी सागराशी मिळाल्यानंतर त्या सागरामध्ये ज्याप्रमाणे स्वतःला पूर्णपणे सामावून घेते, त्याप्रमाणे माझ्या मीराबाई त्या श्रीकृष्णाच्या रूपामध्ये स्वतःला पूर्णपणे सामावून घ्यायच्या. दुःख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि हरि गुण गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. अशा प्रकारे ज्या वेळेस आपण त्या भगवंताचं नामस्मरण करू, त्या भगवंताचं नामचिंतन करू, त्यावेळेस आपल्याला सुद्धा त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या भगवंताचं नामस्मरण आपण कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, तीच पद्धत एकनाथ महाराज आपल्याला सांगतायत. अभंगाचं प्रथम चरण. आवडीने भावे आवडीने भावे हरि नाम घेसे, आवडीने भावे आवडीने भावे हरि नाम घेसे, आवडीने भावे आवडीने भावे हरि नाम घेसे, आवडीने
चिंता त्यात सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत श्री एकनाथ महाराज साधकाला उपदेश करतात की बाबा रे, तू त्या भगवंताचं नामचिंतन नामस्मरण आवडीने अंतःकरणपूर्वक भावाने निष्ठेने प्रेमाने दृढ भावाने निर्हेतुक भावाने समर्पक प्रेमाने त्या भगवंताचं नामचिंतन कर. म्हणजे तुला कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज उरणार नाही. परंतु जो भक्त त्या भगवंताचं नामचिंतन करतो त्या भक्ताच्या अंतःकरणात आधी त्या भगवंताप्रती आपुलकी असणं, आवड असणं, प्रेम असणं गरजेचं आहे. तेव्हाच तो भक्त त्या भगवंताचं नामचिंतन नामस्मरण आवडीने करेल, आपुलकीने करेल, आपलेपणाने करेल, प्रेमाने करेल. आणि मग तेव्हाच आपल्या ज्या काही चिंता आहे, जे काही दुःख आहे, त्या सर्व चिंतेचं, त्या सर्व दुःखांचं तो भगवान परमात्मा स्वतः वहन करेल किंवा त्या सर्व दुःखांचा, त्या सर्व चिंतेचा तो भगवान परमात्मा निरसन करेल. परंतु मनुष्याची अवस्था अशी असते की तो भगवंताच्या नामचिंतनापेक्षा संसाराच्या चिंता जास्त करत असतो. मग विषय असा की चिंता आणि चिता, बघा हा दोन्हीही शब्द सारखेच आहेत. चिता माहिती ना प्रत्येकाला, म्हणजे कधीतरी माहिती पडेल, पण तो अनुभव सांगण्यासाठी तुम्ही इथे नसाल. मग ती चिता आणि ही चिंता, चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. फरक फक्त एवढाच आहे की चिता ही एकदाच जाळते आणि चिंता ही सतत पावलोपावली जाळत असते. मग सुभाषितकार सांगतात, चिंता चिता समख्यातम बिंदू मात्रे विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. मग प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही चिंता आहे. कुणाच्या मागे कुठली चिंता तर कुणाच्या मागे कुठली चिंता. फक्त एवढंच की जी चिंता माझ्या मागे असेल ती चिंता तुमच्या मागे नसेल, जी चिंता तुमच्या मागे असेल ती चिंता माझ्या मागे नसेल, आणि तुमच्या आणि माझ्या मागे जी चिंता नसेल ती दुसऱ्या कोणाच्या मागे असेल. अजून कोणाला कशाची चिंता तर नित्य उठोनिया खावयाची चिंता, नित्य उठोनिया खावयाची चिंता आपल्या सोयीता नाठविती. मग बहुतेक जणांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त खायची चिंता, काहींना प्यायची चिंता, आणि हा बाबा घरी पिऊन आल्यानंतर काय राडे करील ही त्या बाईला चिंता. मग अशाच प्रकारच्या असंख्य चिंता मनुष्याच्या जीवनात असतात. त्याच पैकी काही चिंता एका श्लोकात सांगितल्यात. कुठल्या? कुग्राम वास कुलभार्या मूर्खश्च पुत्रो विधवाच कन्या विनाग्निनाम षट्प्रदहन्ति कायम. अशा या प्रकारच्या काही 6 चिंता आहेत की त्या मनुष्याला अग्नीशिवाय सतत जाळत असतात. मग आता या 6 चिंतेचा जर थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर पहिली चिंता म्हणजे कुग्रामवास. असं एखादं गाव, अशी एखादी नगरी की ज्या गावामध्ये राहिल्यानंतर आपण जरी सत्मार्गाने, चांगल्या मार्गाने जरी चालत असलो तरीही कारणाशिवाय ते आपल्या मार्गामध्ये कुठल्याही क्षणी कुठलंही संकट येऊ शकतं. आपला काही गुन्हा नसतानाही आपल्यावर काहीही आरोप केले जाऊ शकतात. अशा गावामध्ये जर एखाद्या सज्जन सत्यनिष्ठ माणसावर जर राहायची वेळ आली तर त्याचा तो चिंतेचा विषय ठरतो. मग आता दुसरी चिंता म्हणजे कुलहीन सेवा.
आता एखादा कुलवान व्यक्ती आहे, कुलवान माणूस आहे, परंतु काही आपत्कालामुळे जर त्याला एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाची किंवा वाईट वृत्तीच्या कुळाची जर सेवा करण्याची वेळ त्याच्यावर आली तर त्याला ती मरणासारखी चिंता असते. तिसरी चिंता म्हणजे कुभोजन. आता एखाद्या व्यक्तीला चांगला शुद्ध आहार घेण्याची सवय असते, परंतु काही परिस्थितीमुळे जर त्याला अशुद्ध आहार किंवा एखाद्या वाईट घरातून आहार घेण्याची वेळ जर त्याच्यावर आली तर त्याला आपल्या आरोग्याची चिंता असते. आता चौथी जी चिंता आहे ती अशांनाच माहिती पडेल की ज्यांचं झालं असेल त्यांना ती माहिती असेल, ज्यांचं झालं नसेल त्यांना ती कधीतरी माहिती पडेलच. कुठली? सतत भांडणारी बायको, म्हणजेच क्रोधमुखीच्या भार्या. कधीही घरात जा, विजेचा कडकडाट. माता, ही झाली चौथी चिंता. पाचवी चिंता कुठली? मूर्खश्च पुत्रो, म्हणजे एखादे आई वडील मोठ्या कष्टाने आपलं स्वतःचं साम्राज्य उभा करतात. ते जे काही धन संपत्ती दौलत यश ऐश्वर्य जे काही मिळवतात ते आपल्या मुलांकरिता मिळवतात. मग त्यांच्या वृद्धत्वाच्या काळी त्या आई वडिलांना वाटत असतं की मी हे जे काही मिळवलं आहे ते माझ्या मुलांकरिता आहे. मग ही मुलं मोठी झाल्यावरती हे सर्व नीट सांभाळतील का? परंतु तीच मुलं मोठी झाल्यावरती बेजबाबदारपणे व्यसनाधीन होऊन आपल्या आई वडिलांनाही त्रास देतात आणि इतर समाजालाही त्रास देतात. तेव्हा अशा मूर्ख मुलांचा त्या आई वडिलांचा चिंतेचा विषय ठरतो. माता, जी सहावी चिंता आहे ती फारच भावनिक आहे. कारण एखादे आई वडील आपल्या लाडक्या मुलीचं लाडक्या कन्येचं अगदी थाटामाटात मोठं असं लग्न लावून देतात, परंतु त्याच मुलीला जेव्हा काही दिवसातच विधवा होताना ज्यावेळेस त्या आई वडिलांना पाहावं लागतं त्यावेळेस त्या आई वडिलांना त्या विधवा मुलीची चिंता असणं स्वाभाविकच आहे. मग आता माणसं उगाचच म्हणतात की खाल्ल्या पिल्ल्याने माणूस धडधाकट होतो, पण तसं काहीही नाही. कारण त्याच्या खाण्यापिण्यामध्ये जर चिंता असेल तर तो जे काही खातो पितो ते त्याच्या अंगी लागणार आहे का? नाही लागणार. मग आता जी काही वृद्ध मंडळी आहेत त्यांचं आपले बघा सारखी एकच चिंता असते, काय करावं, कसं करावं, कसं होतं, काय झालं, अशी सारखी वृथा चिंता ते करत बसतात. आणि मग त्यांचा एकच जप असतो, कुठला? काय करू, कसं करू, कसं होतं, काय झालं, काय करू, कसं करू, कसं होतं, काय झालं, काय करू, कसं करू, कसं होतं, काय झालं, असा सारखा एकच जप असतो. पण हा जप काही उद्धाराचा नाही, पण मोठी अशी समस्या आहे. मग अशा प्रकारच्या या काही 6 चिंता आहेत की त्या मनुष्याला अग्नीशिवाय सतत जाळत असतात. माता, अशी एक नगरी होती. कशी? अंधेर नगरी, बेबुद्ध राजा, टक्का शेर भाजी और टक्का शेर खाजा. कशी नगरी होती? अंधेर नगरी. राजा बेबुद्ध आणि त्या राजाच्या नगरीचा नियमही तसाच. त्या राजाच्या नगरीमध्ये एका टक्क्याला भाजीही मिळत होती आणि एका टक्क्याला पेढेही मिळत होते. माता, अशा नगरीचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, न मिळते एका एक जय नगरीचे लोक, भली तेथ राहो नय, भली तेथ राहो नय. मग तुकाराम महाराज म्हणतात की ज्या गावामध्ये कोणालाच कोणाचा मेळ लागत नाहीये अशा गावामध्ये भल्या माणसाने अजिबात राहू नये. मग शेवटी तुकाराम महाराज असा निर्णय देतात की तुका म्हणे दरी सुखे सेवाविते बरी. तुकाराम महाराज म्हणतात की अशा गावामध्ये राहण्यापेक्षा एखाद्या दरीत जाऊन उडी दिलेली बरी. मग आता अशाच नगरीचं अजून जर वर्णन सांगायचं झालं तर एक भावगीत आपण नेहमीच ऐकत असतो, लहरी राजा प्रजांधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार, इथे फुल
फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता, बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माती कुठार, उद्धवा अजब तुझे सरकार. अशा नगरीमध्ये जिकडे तिकडे सगळीकडे जशी अराजकता माजली आहे, कोणालाच कोणाचा मेळ लागत नाहीये, मग अशाच नगरीमध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहायला आली. आता ते गुरुजी फारच ज्ञानी असल्यामुळे त्या गुरुजींना 2-3 दिवसातच त्या नगरीची परिस्थिती लक्षात आली आणि ते गुरुजी आपल्या शिष्याला म्हणूनच कोणाचा मेळ लागत नाहीये, मग इथे कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही, त्यापेक्षा आपण इथून पटकन निघूया. पण तो शिष्य आपल्या गुरुजींना म्हणाला, अहो गुरुजी बघा इथे किती स्वस्त आहे, इथे 1 रुपयाला भाजीही मिळते आणि 1 रुपयाला पेढेही मिळतायत, इथे खायची प्यायची चांगली चंगळ आहे आणि म्हणून मला हे वातावरण फारच आवडलंय, त्यामुळे मी इथेच राहणार, तुम्हीच जा. ते गुरुजी म्हणाले, अरे बाबा इथे राहून कशाला उगाच स्वतःवर संकट ओढवून घेतोय, चल आपल्या माझ्यासोबत चारीधाम यात्रेला. तो शिष्य म्हणाला, नाही नाही गुरुजी मी इथेच राहणार, मला हे वातावरण फारच आवडलंय, मी इथेच राहणार. शेवटी गुरुजी त्या शिष्याला म्हणाले, बरं बाबा तू राह इथे, पण एक लक्षात घे, कुठल्याही क्षणी जर तुझ्यावर एखादं संकट ओढवून आलं, त्या क्षणी तू माझं स्मरण कर, मी लगेच तुझ्या इथे जवळ असेल. गुरुजींनी आपल्या शिष्याला असं सांगितलं आणि चारीधाम यात्रेला निघून गेले. आता ते वातावरण याला फारच आवडलेलं असल्यामुळे हा खाऊन पिऊन चांगला जाडजूड धष्टपुष्ट झाला. काही दिवस गेले आणि त्याच नगरीमध्ये एक चोर एका माणसाच्या घरी चोरी करायला गेला. आता चोरी करत असताना त्या माणसाच्या घराची भिंत त्या चोराच्या पायावर पडली आणि त्याचा पाय मोडला. आता पाय मोडला, वास्तविक पाहता ज्याच्या घरात चोरी होत होती त्याने जाऊन राजाकडे तक्रार करायला हवी होती, परंतु इथे उलटच घडलं. तो चोरच राजाकडे गेला, राजाला तक्रार करू लागला, राजे साहेब अहो राजे साहेब मी माझ्या घराचा पोशिंदा आहे, माझ्या सर्व घराची जबाबदारी माझ्यावर आहे, माझा चोरीचा व्यवसाय आहे, परंतु ह्या माणसाच्या घरी चोरी करत असताना त्याच्या घराची भिंत माझ्या पायावर पडली, माझा पाय मोडला आणि त्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये अडथळा निर्माण झाला. आता मी माझ्या घराचं भरण पोषण कसं करू, तुम्हीच काय तो मला न्याय द्या. राजाने पाठचा पुढचा काहीच विचार न करता लगेच निर्णय दिला की ज्याच्या घराची भिंत या चोराच्या पायावर पडली त्याला फाशीची शिक्षा. आता पहा न्याय देणाऱ्यांनी असा न्याय दिला. आता त्या राजाच्या शिपायांनी ज्याच्या घराची भिंत त्या चोराच्या पायावर पडली होती त्याला धरून आणलं. तो आला, तो राजांना म्हणू लागला, अहो राजे साहेब माझ्या घराची भिंत या चोराच्या पायावर पडली, मी मान्य करतो, परंतु यात माझी काय चुकी. राजा म्हणे, मग अहो राजे साहेब माझ्या घराचं बांधकाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी एकाला तोडून दिलं होतं, त्यांनी त्या भिंतीला पाणी कमी वापरलं, भिंत कच्ची राहिली आणि म्हणून ती त्या चोराच्या पायावर पडली, त्याचा पाय मोडला, मग यात माझी काय चुकी. राजा म्हणे, हा हे बरोबर आहे. राजाने लगेच निर्णय दिला की हा निर्दोष, आता ज्याने ती भिंत बांधली त्याला फाशीची शिक्षा. आता राजाच्या शिपायांनी त्याला धरून आणलं. तो आला, तो म्हणाला, अहो राजे साहेब माझी काय चुकी, अहो त्या भिंतीला पाणी देण्याचं काम मी एकाकडे तोडून दिलं होतं, त्याने त्या भिंतीला पाणी कमी वापरलं, भिंत कच्ची राहिली, परिणामी ती त्या चोराच्या पायावर पडली, त्याचा पाय मोडला, मग यात माझी काय चुकी. राजा म्हणे, हा हेही बरोबर आहे. राजाने लगेच निर्णय दिला, हा निर्दोष, आता ज्याने त्या भिंतीला पाणी दिलं होतं त्याला फाशीची शिक्षा. राजाची शिपायांनी त्याला धरून आणलं. तो आला, तो म्हणाला, अहो राजे साहेब त्या दिवशी प्रधानजीची पत्नी नवीनच पायात एक दागिना घालून आली होती, तो मी पाहत उभा राहिलो, म्हणून भिंतीला पाणी कमी पडलं, भिंत कच्ची राहिली, परिणामी ती त्या चोराच्या पायावर पडली, त्याचा पाय मोडला, मग यात माझी काय चुकी. राजा म्हणे, हा हेही बरोबर आहे. राजाने लगेच निर्णय दिला की आता हा निर्दोष आणि आता प्रधानजीच्या पत्नीला फाशी. प्रधानजीची पत्नी आली, ती राजाला म्हणू लागली, अहो राजे साहेब माझी काय चुकी, माझ्या मालकाने जर आणले नसते तर मी घातले नसते तर त्यांनी पाहिले नसते, भिंतीला पाणी कमी पडलं नसतं, भिंत कच्ची नसती राहिली, परिणामी ती त्या चोराच्या पायावर पडली नसती, त्याचा पाय मोडला नसता, मग यात माझी काय चुकी. मग आणले कोणी. प्रधानजीची पत्नी म्हणली, माझ्या मालकाने. मग आता राजाने लगेच निर्णय दिला, प्रधानजीची पत्नी निर्दोष, प्रधानजीला फाशी.
प्रधानजी आले. प्रधानजी राजाला म्हणू लागले, अहो राजे साहेब, माझी काय चुकी, त्या सोनाराने जर घडवले नसते तर मी आणले नसते, हिने ते घातले नसते, तो पाहत उभा राहिला नसता, भिंतीला पाणी कमी पडलं नसतं, भिंत कच्ची नसती राहिली, परिणामी ती त्या चोराच्या पायावर पडली नसती, त्याचा पाय मोडला नसता. मग आता राजाने लगेच निर्णय दिला की प्रधानजी निर्दोष, सोनाराला फाशी. आता राजाच्या शिपायांनी सोनाराला धरलं. बिचारा तो सोनार, त्याला इथून सुटायचं काही कारणच मिळेना. शेवटी गप्पच बसला. राजाच्या शिपायांनी त्या चोराच्या त्या सोनाराच्या गळ्यामध्ये फास टाकला. परंतु अडचण निर्माण झाली. राजाचे शिपाई राजाकडे गेले. राजाला म्हणू लागले, राजे साहेब, अडचण निर्माण झाली. राजा म्हणाला, आता काय झालं? अहो राजे साहेब, सोनाराचा गळा फुंकून फुंकून अति बारीक झाल्यामुळे त्याच्या गळ्याला तो फास मापाचा बसत नाही. माता राजाने लगेच निर्णय दिला की आता ज्याच्या गळ्याला तो फास मापाचा बसेल त्याला फाशीची शिक्षा. आता त्या फासाच्या मापाचं हे एकच गिऱ्हाईक होतं. कुठलं? जे आपल्या गुरूंना सोडून त्या नगरीत राहत होतं. राजाच्या शिपायांनी त्याला धरलं. त्याच्या गळ्यामध्ये तो फास टाकला. आता तो चांगला खाऊन पिऊन जाडजूड असल्यामुळे त्याच्या गळ्याला तो फास फिट बसला. फास टाकल्यामुळे तो शिष्य त्या शिपायांना म्हणू लागला, अहो माझी काय चुकी, माझा काय दोष? ते शिपाई म्हणाले, हे बघ, तुझा काहीही दोष नाही, फक्त हा फास तुझ्या गळ्याच्या मापाचा आहे म्हणून तुला फाशीची शिक्षा. तो शिपाई म्हणाला, शेवटी गुरुजी म्हणाले होते, अगदी तसंच झालं. त्यांनी लगेच मनामध्ये आपल्या गुरुजींचं स्मरण केलं. गुरुजी तिथे आले. गुरुजी आल्याबरोबर त्या शिष्याने घडलेला सर्व प्रसंग आपल्या गुरुजींना सांगितला. गुरुजी म्हणाले, आता मी आलो, तू काहीही काळजी करू नको, फक्त मी सांगतो तसं कर. गुरुजींनी त्या शिष्याला सांगितलं की फासावर जायच्या वेळेस मी म्हणेन मला अगोदर फाशी, नंतर तू म्हणायचं मला अगोदर फाशी. ठरलं दोघांचं. फासावर जायची वेळ आली. फासावर जायची वेळ आल्याबरोबर इकडे गुरुजी म्हणाले की थांबा, मला अगोदर फाशी द्या. नंतर तिकडून शिष्य म्हणाला, नाही नाही, आधी मला फाशी द्या. आता मला आधी करता करता दोघही गुरु शिष्यांचं भांडण झुपलं आणि त्या भांडणामुळे राजाचे शिपाई वैतागले. शेवटी ते राजाकडे गेले. राजाला घडलेला प्रसंग त्या शिपायांनी राजाला सांगितला. परंतु राजा आश्चर्यचकित होऊन डोकं खाजवू लागला. राजा म्हणाला, अरे आतापर्यंत मी इतक्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली, परंतु पहिलं फासावर जाण्यासाठी असं कोणच भांडत नव्हतं, आणि हे तर वेगळंच प्रकरण आहे. शेवटी राजा त्या गुरुजींकडे गेला. गुरुजींना म्हणाला, अहो गुरुजी, मी आतापर्यंत इतक्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली, परंतु पहिल्या फासावर जाण्यासाठी असं कोणच भांडत नव्हतं, मग तुम्ही दोघं का भांडतायत? गुरुजी म्हणाले, हे बघा राजासाहेब, तुम्हाला काही समजत नाही, परंतु तरीही तुम्हाला सांगतो. ते गुरुजी म्हणाले, अहो राजेसाहेब, या मुहूर्ताचं महत्व तुम्हाला माहिती नाही. या मुहूर्ताला जो कोणी पहिल्या फासावर जाईल तो या राज्याचा राजा होईल, आणि जो नंतरून जाईल तो या राज्याचा प्रधान होईल. त्या गुरुजींचं असं वाक्य ऐकल्याबरोबर तो राजा गुरुजींना आणि त्या शिष्याला म्हणू लागला, काय रे गुरु शिष्यांनो, माझ्या राज्याचा भोग घ्यायला पाहता काय? ए शिपायांनो, या दोघांनाही सोडून द्या आणि आधी मला फाशी द्या. आता पहा, राजा बेबुद्ध आणि त्यामुळे त्याचा निर्णयही तसाच. विठ्ठल मग मला सांगा श्रोते हो, अशा नगरीमध्ये, अशा गावामध्ये, अशा राज्यामध्ये, अशा देशामध्ये जिथे सगळीकडे कशी अराजकता माजली असेल, अशा नगरीमध्ये जर एखादा सज्जन सत्यनिष्ठ माणूस जर राहत असेल तर तो सुरक्षित आहे का? नाही. मग याच नियमाप्रमाणे इथेही ते एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की बाबांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, कुठल्याही प्रकारचा खेद करू नका. मग तुम्ही काय करा? एकनाथ महाराज म्हणतात की या सर्व चिंतेतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मग कबीरजी सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, भगती भजन हरी नाव है दूजा दुःख पार. भगती भजन हरी नाव है दूजा दुःख पार. मनसा वाचा कर्मना
कबीर सुमिरन सार. कबीरजी म्हणतात की त्या भगवंताची भक्ती, त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताची सेवा हेच खरं सार आहे. नाहीतर या जगात असलेल्या सर्व गोष्टी असार आहेत, म्हणजेच दुःख देणाऱ्या, दुःखदायक आहेत. परंतु त्या भगवंताची भक्ती करत असताना आपण कशी केली पाहिजे? काया वाचा मनाने, अंतरमनाने, आवडीने, प्रेमाने, निष्ठेने त्या भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे आणि मग तेव्हाच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल. परंतु मनुष्य असा असतो की तो भगवंताचं नामस्मरण करतो, तो एखाद्या संकटात असल्यावर, आणि मग ते संकटाचं जेव्हा वेळ निघून जाते, वेळ निघून गेली की तो त्या भगवंताला विसरून जातो. मग कबीरजी सुद्धा म्हणतात की दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. कबीरजी म्हणतात की दुःखामध्ये सर्वच जण त्या भगवंताचं नामस्मरण करतात, परंतु जो सुखामध्ये सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करतो तो खरा भक्त. किंवा माझे वडील त्यांच्या गुरुबाबांनी सांगितलेलं एक वाक्य मला नेहमी सांगतात. कुठलं? तर ते गुरुबाबा म्हणायचे की भगवंताची आठवण, तो मनुष्य भगवंताची आठवण काढतो, पण कधी काढतो? वाईट प्रसंगाच्या वेळी त्या भगवंताची आठवण तो मनुष्य काढत असतो. आणि ती एकदा वाईट ती वेळ निघून गेली की तो भगवंताला पूर्णपणे विसरून जातो. आणि मग ते गुरुबाबा म्हणायचे, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, पण अंगाचा गेला ताप देवा मी तुझ्या बापाचाही. पुढचे शब्द माहिती आहेत तुम्हाला? माता ते शब्द बोलण्याचा माझा काही अधिकार नाही. मग अशा प्रकारे त्या भगवंताची भक्ती करून चालणार आहे का? तर नाही. मग त्या भगवंताची भक्ती आपण कशी केली पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या पायासी न विसंबे. विसरणे रूप क्षण एक चित्ती, जीवलग मूर्ती सावळते. चिंता करतात नारायण, करतात नारायण. अंगा संगम नका दोषे जाणे बोला. सुखे निर्भर झाली त्यांच्या गुण मला. तुका म्हणे आजी ऐकिले गादाने ओ. तुका म्हणे आजी ऐकिले गादाने ओ. चिंता करता हरी नारायण, चिंता करता हरी माता त्या भगवंताची भक्ती करत असताना आपण कशी केली पाहिजे? तर त्या भगवंतावर आपण आपला सर्व भार वाहून दिला पाहिजे. मग अशा प्रकारे ज्या वेळेस आपण त्या भगवंताची खरी भक्ती करू, त्यावेळेस आपण आपल्या सर्व चिंतेतून मुक्त होऊ. मग आता मनुष्याला मोठ्या मोठ्या उपदेशकारांनी, मोठ्या मोठ्या महान वक्त्यांनी, साधू संतांनी या माईक जगताचा, या भवसागराचा अभ्यास करून आपल्या स्वतःच्या अनुभवातून सतत उपदेश केला आहे की बाबांनो, तुम्ही या माईक जगतामध्ये, या भवसागरामध्ये कितीही चिंता करीत बसलात तरीही त्याचा काहीही उपयोग नाही. कारण इथून मागे भविष्य काळा, इथून मागे भूतकाळामध्ये जे काही घडून गेलं ते तुझ्या हातात कधीच नव्हतं.
आणि आताही वर्तमान काळात भविष्य काळात जे काही घडणार आहे तेही तुझ्या हातात कधीच नसणार आहे. परंतु मनुष्य असा असतो की त्याच्या या छोट्याशा जीवनामध्ये जर एखादं यश प्राप्त झालं की तो म्हणत असतो मी कष्ट केले म्हणून मला हे यश प्राप्त झालं. पण त्याच्याच जीवनात जर अपयश आलं की तो त्या भगवंताला दोष देत बसतो, स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतो. मग ते दोष देत बसून काही उपयोग आहे का? नाही. मग कारण चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको विठ्ठल बाबांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारचा खेद करू नका, चिंता करू नका. मग हाच उपदेश एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. अभंगाचं द्वितीय चरण. नको खेद करू नको खेद करू कोणत्या पण मनुष्य असा असतो की ज्याच्याकडे सर्व काही आहे
त्याला ते टिकवून ठेवण्याची चिंता असते. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते मिळवण्याची चिंता असते. मग आता आपण उगाच चिंता करत बसतो की मी गेल्यानंतर माझ्या घरादाराचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. पण अशी वृथा चिंता तो करत असतो, कारण त्यांना वाटत असतं की मी आहे म्हणून माझ्या घरच्यांना चांगलं चुंगलं खायला मिळतंय, मी आहे म्हणून माझ्या घराचं चांगलं नीट चालतंय, मी नसलो तर त्यांचं काहीही खरं नाही. माता असा वृथा अहंकार ते करत असतात. आता असा एक मनुष्य होता की तो आपल्या घरच्यांना नेहमी म्हणायचा, चारीधाम यात्रेची चांगली मजा घेत होतं. पण इकडे त्याच्या घरच्यांना ते पत्र मिळालं, त्याच्या बायकोने ते पत्र वाचल्याबरोबर ती बाई जोरजोरात रडू लागली, बोबाटा करू लागली. तिच्या रडण्यामुळे गावातली सर्व प्रतिष्ठित माणसं गोळा झाली आणि तिला विचारू लागली, अगं बाई का रडतेस तू? त्यावेळेस ती बाई म्हणते, अहो त्या साधू महाराजांनी माझ्या मालकाला चारीधाम यात्रेला नेलं, परंतु त्यांचा तिकडे ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये जागीच ठार झाले. आता माझ्या मुलांचं कसं होईल, माझं कसं होईल, आमचं भरण पोषण कोण करेल? तेव्हा ते माणसं म्हणाले, अगं बाई तू काहीही काळजी करू नको, अजिबात रडू नको, आम्ही तुझी चांगली व्यवस्था करतो. त्या माणसाने ठरवलं वर्षाच्या काठी तिला प्रत्येक घरातून पायलीभर बाजरी आणि प्रत्येक घरातून 50-50 रुपये द्यायचे. आता पायलीभर बाजरीने यायचं घर धान्याने तुडुंब भरलं आणि गावही अतिशय मोठं असल्याने 50-50 रुपयाने भरपूर पैसे जमा झाले. त्याचा परिणाम असा की हिने त्या पैशातून एक मोठंसं घर बांधलं, चकचकीत असा बंगला बांधला. त्या घरामध्ये होत्या नव्हत्या त्या सर्व सुखसोयींच्या वस्तू हिने विकत घेतल्या. मुलांना चांगले नवीन कपडे, स्वतःला टेरिकॉटच्या साड्या, खायच्या प्यायच्या चांगल्या जुंगल्या वस्तू आणि मस्त यांचं सुरळीत चालू झालं. इकडे हे येडत अख्ख्या चारीधाम यात्रेत त्यांचीच चिंता करते. आता योगायोग असा की त्यांची चारीधाम यात्रा संपवून ते त्यांच्या गावाच्या अगोदरच्या गावात त्यांनी आपला मुक्काम ठेवला आणि रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या गावाला जायचं असं त्यांचं ठरलं. मग आता परंतु त्या येड्याला ही रात्र भलतीच कठीण गेली. त्याचा परिणाम असा, हा त्या रात्रीच त्याच्या घरी आला पाहायला. आता तो आला, त्याने पाहिलं की त्याच्या घराच्या त्याच्या झोपडीच्या जागेवर एक मोठा बंगला होता. तो बंगला बघून हा म्हणाला, आपल्या घरच्यांना कोणीतरी इथून हकलून दिलं, आपलं घर कोणीतरी मोडलं. शेवटी त्याने असा विचार केला की याच घरातल्या माणसांना विचारू, आमची माणसं कुठे गेली. बेल सिस्टीम होती तिथे, हा गेला, यांनी बेल वाजवली. बेलच्या आवाजाने ती घरामध्ये जी बाई होती ती जागी झाली. अगदी रुबाबातच ती खाली आली. तिने दरवाजा उघडला, कपाळाला कुंकू नसताना बुक्का होता. आता तिने दरवाजा उघडल्याबरोबर तिने तिच्या नवऱ्याला बघितलं आणि म्हणाली, काय हो तुम्ही? तो म्हणाला, काय ग तू? आणि मग कुंकू नसताना बुक्का? ती म्हणाली, अहो त्या साधू महाराजांनी तुम्ही मेल्याचं पत्र पाठवलं म्हणून. मग आता असं करा असं. म्हणे काय? अहो हळू बोला, हळू. म्हणे का बरं? अहो तुम्ही मेल्याचं पत्र त्या साधू महाराजांनी पाठवल्यामुळे मी गावात रडापडा केला, बोबाटा केला, त्यामुळे त्या गावातल्या माणसांनी आमची ही चांगली व्यवस्था लावून दिली. आता तुम्ही आलेले जर त्यांना समजलं तर ही सर्व मदत करायची ते बंद करतील आणि आता आमचं सर्व विस्कळीत होऊन जाईल. मग तो म्हणे, मी काय करू? ती म्हणाली, आता दक्षिण भारताची जर तुमची यात्रा झाली असेल तर उत्तर भारताच्या यात्रेला जा आणि तिकडेच जा, परत काही येऊ नका. कारण तुम्ही नसताना आमचं चांगलं चालतंय, तुम्ही आले तर आमचं सर्व विस्कळीत होऊन जाईल. आणि म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात की बाबा रे, तू कुठल्याही प्रकारची चिंता करू नको, कारण सर्व विश्वाचा पोशिंदा, सर्व जगाचा पोशिंदा तो भगवान परमात्मा आहे. हाच उपदेश एकनाथ महाराज करतात. सकळ जीवाचा करतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सकळ जीवाचा करी तो सांभाळ, सकळ जीवाचा करी तो सांभाळ,
मोकळ जीवाचा करे तो सांभाळ तुझा मोकळलं पाहिजे नाही तुझं मोकळलं पाहिजे नाही तुझं मोकळलं पाहिजे
जैसी आहे तैशा परी आहे कौतुक तू पाहे संचिताचे एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा 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 एक जनार्दनी भोग हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखी गाता हर बली चिंता हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखी गाता हर
हरी कृपेचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्याच्या चित्तामध्ये यत्किंचितही भेद नाही, द्वैत नाही, अहंकार नाही, ही आहे खरी परमार्थाची सुरुवात. आता पहा, आपली जर दृष्टी बिघडली तर त्यासाठी डॉक्टर आपल्याला चांगलं दिसावं यासाठी चष्मा देऊ शकतात. परंतु आपला दृष्टिकोनच जर बिघडला असेल, आपली आतील वृत्तीच बिघडली असेल, आपल्या दृष्टिकोनातच जर भेद असेल तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा चष्मा भेटत नाही. कारण दृष्टीचं ऑपरेशन होतं, दृष्टिकोनाचं नाही. मग आता या जगाकडे बघत असताना आपला दृष्टिकोन जर वाईट असेल तर आपल्याला सर्व वाईटच दिसणार आहे. परंतु या जगाकडे बघत असताना आपला दृष्टिकोन जर चांगला असेल, भेदरहित जर आपली दृष्टी असेल तर आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. मग अशी ज्याची दृष्टी पवित्र झाली यांच्यासाठी काय लागतं? काय लागतं? तर आता पहा, संसारामध्ये धन लागतं, संसारामध्ये गुण लागतात, संसारामध्ये मान लागतो. परंतु परमार्थात तसं नाही. परमार्थात काय लागतं? परमार्थात ज्ञान लागतं. ज्ञान नाही झालं तर ध्यान लागतं, आणि या दोन्ही गोष्टी नाही जमल्या तर नाम लागतं. मग नाम आपल्याला काय करू शकतं? नाम आपल्याला शाश्वत करू शकतं, नाम आपल्याला अमर करू शकतं, नाम आपल्याला कल्पांती अविनाशी करू शकतं, चिरंजीव करू शकतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये एक साधू 1400 वर्ष जगले. काय त्यांचं नाव? चांगदेव महाराज. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला आपण संजीवन समाधी म्हणतो. का म्हणतो? कारण त्यावेळेस जसे ज्ञानेश्वर माऊली समाधीला बसले ते आजही तसेच आहेत, म्हणून आपण त्यांच्या समाधीला संजीवन समाधी म्हणतो. मग या जगामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला आपोआपच सहजासहजी प्राप्त होत नाही. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला तशी व्यवस्था निर्माण करावी लागते. कारण जशी ज्याची अवस्था तशी त्याची लोक करतात व्यवस्था. मग आता उदाहरणार्थ पहा की मी इथे एका वक्त्याच्या रूपामध्ये, कीर्तनकाराच्या रूपामध्ये उभी आहे, म्हणून माझी स्वतंत्र बोलण्यासाठी ही तुम्ही माईकची केलेली काय आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला बसण्यासाठी पत्री आतरली ही काय आहे? व्यवस्था आहे. हा जो धर्ममंडप उभारलाय ही काय आहे? व्यवस्था आहे. मग आता अजून जर बघितलं तर एखादा IPS अधिकारी असतो, मग त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी कामगारांची काय केलेली आहे? व्यवस्था आहे. मग त्याप्रमाणे इथेही ज्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे, किंवा आपल्याला जर या सर्व चिंतेतून मुक्त व्हायचं असेल, या संसारिक जीवनातून मुक्त व्हायचं असेल, या माईक जगतातून मुक्त व्हायचं असेल, या भवसागरातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला तशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. मग ती व्यवस्था कुठली? ती व्यवस्था म्हणजे
आपलं अंतःकरण आधी आपल्याला शुद्ध करावं लागेल. म्हणजेच ते अंतःकरण शुद्ध झाल्यानंतरच आपण त्या भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस करू. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे त्या भगवंताचं नामचिंतन करू, नामस्मरण करू, त्यावेळेस आपल्याला त्या भगवंताची खरी प्राप्ती होईल. आणि मग आपण आपल्या ज्या काही चिंता आहेत, जे काही दुःख आहे, आपल्या जे काही प्रारब्धाचे भोग आहे, त्या हरीच्या कृपेने नाश पावतील. ज्ञानेश्वर माऊली. झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरूंच्या चरणी, सकल संतांच्या चरणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी, ज्यांनी मला अनुग्रह दिला असे माझे आजोबा, त्यांच्या चरणी, माझे गुरु डॉक्टर हरिभक्तपरायण कैलास महाराज निचिते यांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी, ज्यांनी मला सुंदर अशी साथ केली असे मृदुंगवादक आमचे दादा, त्यांचंही मनापासून खूप खूप आभार. ज्यांनी मला सुंदर अशी गायनाची साथ केली त्यांचंही मनापासून खूप खूप आभार. आणि आज इथे ही कीर्तनरूपी सेवा ऐकण्यासाठी, या लाडक्या लेकीचे कौतुकाचे क्षण पाहण्यासाठी तुम्ही ही जे सर्व श्रोतृवृंद आज इथे उपस्थित झाले, यासाठी तुमचंही मनापासून खूप खूप आभार. कारण तुमच्या जीवनातला एवढा अमोलिक वेळ आज तुम्ही इथे दिला, त्या कारण टाइम इज मनी, आणि त्यासाठी तुमचंही मनापासून खूप खूप आभार. झालेली कीर्तनरूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. तुकाराम 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 राम तुकाराम 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 देव तुकाराम
पुंडलिक वरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमार्थ प्रेमी भाग्यवंतांनो, एका व्यक्तीची आठवण झाली असेल. खरंच प्रकर्षानं आठवण झाली आणि त्यांचा उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटला, कारण आपल्या सगळ्यांचे ते श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान होतं. आज तुम्ही विचार करत असाल की हा बदली कामगार कोण? बदली कामगार नाही, नवीन नियुक्ती झाली आजपासून. कारण वडीलधाऱ्या माणसांनी हा ज्ञानयज्ञ सुरू केला. अविरत गेली 45 वर्ष हा ज्ञानयज्ञ इथे सुरू आहे आणि त्यांनी इवलस रोप लावलं आणि त्याचा हा वेलू गगनापर्यंत जाऊन पसरलेला आहे आणि त्याचं सगळे आपण स्वरूप बघतच आहोत. आणि आता आजचे कीर्तनकार यांनी आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. यू टेक माय नेम विथ लव, यू टेक माय नेम विथ लव, आय विल डिस्ट्रॉय ऑल युअर वरीज. मी तुमच्या चिंता सगळ्या नष्ट करून टाकेल, तुम्ही फक्त माझं नाव घ्या. आणि कसं घ्या? प्रेमानं घ्या, आवडीनं घ्या. असं सुश्राव्य असं चिंतन आपल्याच परिसराच्या आपल्या ज्या मंडळाचे जे सभासद आहेत श्री हबप विलास दादा शिंदे यांच्या सुकन्या युवा कीर्तनकार हबप कुमारी श्रद्धाताई शिंदे यांनी सुंदर असं सुश्राव्य चिंतन या अभंगावर इथे दुसऱ्या दिवसाची सेवेच्या रूपाने मांडलेलं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने शतशः धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मंडळ ही आपली कन्या आहे, आपल्या परिसराची कन्या आहे. गणेशनगरमध्ये घडलेला हा पहिला इतिहास आहे की गणेशनगरची कन्या एक कीर्तनकार होते. परमार्थप्रेमी भाग्यवंतांनो म्हटलंय. आढळवे महाराजांनी भाग्यवंत म्हटलंय, सगळ्यांना उगाच नाही म्हटलं. भाग्यवंत तेच आहेत जे ह्या मंडपात येऊन बसलेले आहेत, नाही तर घरी टुकारगिरी करत बसलेले आहेत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. लहान पोरं सोडू द्या, आज म्हातारी मंडळी पण इंस्टा मास्टर व्हायला लागली आहेत. खरंय का नाही? जो तो बघावा तो आपला ढकलतोय पुढं, ढकलतोय 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 चाललंय. असो, जो इथं येईल तोच खरा भाग्यवंत. आणि जर आपल्याला खऱ्या अर्थानं भाग्यवंत व्हायचं असेल तर ह्या ज्ञानयज्ञामध्ये सरळ हाताने आपण मदत केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर भाग्यवंत व्हायचं असेल तर आपल्याबरोबर आणखी 4 जण इथं घेऊन आलं पाहिजे, तर आपण भाग्यवंत. आणि आपण हा अखंड हरिनाम सप्ताहाचा ज्ञानयज्ञ असाच अविरत पुढे घेत जाऊ. आणि आता यानंतर काला जागर श्री सिद्धिविनायक सेवा भजनी मंडळ, उद्याचे कार्यक्रम दिनांक 28 जानेवारी 2025 सकाळी पहाटे 4 ते 6 काकड आरती. याचं नेतृत्व करतील हबप श्री रघुनाथ महाराज लोटे, श्री कानू महाराज गवारी, श्री दगडू महाराज पाचंगे. त्यानंतर सकाळी 8 ते 1 ज्ञानेश्वरी पारायण याचं नेतृत्व आपले हबप दामोदर महाराज बांबळे आणि हबप कानू महाराज गवारी. त्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये शिवशंभो महिला भजनी मंडळ शिवलिंगनगर आणि शांतामयी महिला भजनी मंडळ खुंटवली यांचं भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर आज जे ईशा नेत्रालय मार्फत ज्यांचे फेसबुक या मोबाईलने वाटोळ केले बरं का, म्हणून सांगतोय, ज्यांचे फेसबुक इंस्टाग्राम आणि कशा नाशिक यांचं सुश्राव्य असं कीर्तन इथे आयोजित केलेलं आहे. तरी सर्व मंडळींनी, सर्व हरिभक्तांनी या कीर्तनरूपी सेवेचा लाभ घ्यावा ही मंडळाच्या वतीनं नम्र विनंती. त्याचबरोबर आपल्याच परिसराच्या जवळचा भाग